ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. कसं आहे, पहिलं तुम्हाला मी सॉरी बोलतो. आज लाईट गेल्यामुळे मला लेक्चर वेळेवर चालू नाही करता आलं. पण तुम्ही ॲश्युअर्ड राहा की आपली जी टीम आहे बागल सरांच्या अंडर, आपली जी टीम आहे हे तुमचा सिलॅबस 100% पूर्ण करणार आहे. म्हणजे तुम्हाला एफर्ट्स दिसतातच आहेत. आपण किती एफर्ट्स घेतो आहे तुमचे लेक्चर घ्यायला. मी स्वतः पर्सनली तुमचे एवढे चॅप्टर्स, असं नाही की तुम्हाला काय डाऊट्स वगैरे आले, म्हणजे ज्या गोष्टी असं मला वाटतात ऑनलाईन घ्याव्यात त्या मी ऑनलाईन घेतो आहे, कारण सिलेबस भयंकर मोठा आहे. तर ज्या गोष्टी मला वाटतात मी ऑनलाईन घेतो आहे. ज्या गोष्टी मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगता येईल त्याचे मी व्हिडिओ पाठवतो आहे. तर आम्ही खूप मेहनत घेतो आहे. म्हणजे तुम्ही एक ॲश्युअर्ड राहा की तुमचं लेक्चर थोडंसं मागे पुढे होईल. कारण काय, परिस्थितीच तशी आहे. कारण पूर आलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. चिपळूण आणि खेडची काय परिस्थिती आहे. आणि शिवाय इकडचे लाईटही जातात, नेटवर्कचाही खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही तसं मनात आणू नका की आमचं काय होणार, आम्ही फी भरली, आमचे फुकट जाणार पैसे. तर असं बिलकुल तुम्ही मनात आणू नका. आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे, कळलं. आणि आमचं सगळ्यांचं पॅशन आहे. आमचं आपलं जे कॉलेज आहे ना ते CA साठी फेमस व्हावं ऑल ओव्हर महाराष्ट्र. आपलं जे खेडचं कॉलेज आहे रत्नागिरीचं, हे फेमस व्हावं ऑल ओव्हर, हे आमचं पॅशन आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो आहे. वी आर वर्किंग फॉर पॅशन, वी आर नॉट वर्किंग फॉर मनी. तर तुम्ही लक्षात घ्या. तर तुमचा सिलॅबस काही झालं तरी पूर्ण होणारच आहे. तुम्ही टेन्शन मनातही आणू नका की तुमचं सिलॅबस होणार नाही. आणि मी असं आहे ना, मी खूप जिद्दी माणूस आहे. मी एकदा घेतलं ना, काही झालं तर पूर्ण करतोच. आता तुम्ही पण बघितलं असेल की आपला स्पीड बघा. म्हणजे मी असं कुठलंही नाही की कुठली गोष्ट मी इग्नोर केलेली आहे. जेवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, सगळे घेतलेले आहेत. जे तुमच्या मॉड्यूलमध्ये आहेत, जे स्कॅनरमध्ये आहेत, जे एक्झामला आलेले आहेत, हे सगळे प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत. त्यामुळे मी कुठे तुम्हाला कमी पडलो नाही आहे. आणि वरती एवढं सगळं मेहनत करत, फक्त तुम्ही एक विश्वास पाहिजे मला की आमची टीम जी आहे, आमची टीम तुमचा सिलेबस 100% नव्हे 200% पूर्ण करणार आहे. ठीक आहे. तर मी जास्त बोलत नाही, कारण मी काय वक्ता नाही आहे, मी टीचर आहे. तर मी लेक्चर स्टार्ट करतो. आज आपला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे, ट्रायल बॅलन्स. तर मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो PDF फाईल.
ओके, तुम्हाला मी PDF फाईल पाठवलेली आहे. आता आपण लेक्चर स्टार्ट करूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. ट्रायल बॅलन्स. हां, आता नीट लक्ष द्या. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असतं की एक लिस्ट असते ज्याच्यात आपल्याला जेवढे कुठले अकाउंट्स आहेत, आपण मेंटेन केलेले जे काय अकाउंट्स आहेत त्याचा आपल्याला बॅलन्स मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, ट्रायल बॅलन्स कंटेन्स व्हेरियस लेजर बॅलन्स ऑन अ पर्टिक्युलर डेट. म्हणजे एक कुठल्या तरी दिवशी आपल्या प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स किती आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर इट फॉर्म्स द बेसिस फॉर द प्रिपेरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे ते कशाच्या कामाला येतं, आपल्याला फायनल म्हणजे ट्रायल बॅलन्सवरनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवता येते, जे तुम्ही फायनल अकाउंट्समध्ये करता. फायनल अकाउंट्समध्ये कसं असतं की तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला जातो, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंट असतात आणि तुम्ही काय करता, ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करता. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते फायनल अकाउंटचे आणि ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट देता. तर ट्रायल बॅलन्समुळे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवता येते. If it tallies, it means that the accounts are arithmetically accurate, but certain errors may still remain undetected. तर एकदा ट्रायल बॅलन्स टॅली झाला तर त्याचा अर्थ काय, आपण ॲरिथमॅटिकली बरोबर आहोत. पण काही चुका राहतात, असं नाही की ते 100% बरोबर आहे. काही चुका, जसं एरर ऑफ प्रिन्सिपल ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या ज्या चुका आहेत त्या रेक्टिफिकेशन ऑफ एरर टॉपिकमध्ये शिकणार आहोत. म्हणजे त्याच्यात 2 प्रकार शिकणार आहोत आपण. एक ज्याच्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही, एरर्स अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स, म्हणजे ज्याच्यामुळे तो टॅली होत नाही. आणि एरर्स नॉट अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स, म्हणजे जरी त्या चुका झाल्या तरी पण ट्रायल बॅलन्स टॅली होतो. तर त्याला आपण काय म्हणतो, एरर्स नॉट अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स. एरर्स नॉट अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स आणि एरर्स अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स. एरर्स अफेक्टिंग ट्रायल बॅलन्सचा अर्थ काय, ज्याच्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. एरर्स नॉट अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, ज्याच्यामुळे तो टॅली होतो, त्या चुका करा पण तो टॅली होणार. तर त्या नॉट अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स आहे आणि या अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स आहे. ठीक आहे, तर जास्त मी बोलत नाही कारण ते रेक्टिफिकेशन ऑफ एररमध्ये आपण तो डिटेलमध्ये शिकणार आहे. हे आत्ता सध्या फक्त तुमच्या नॉलेजसाठी मी तुम्हाला सांगतोय. तर पुढे काय म्हटलं आहे, देअरफॉर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू केअरफुली जर्नलाइज अँड पोस्ट द एंट्रीज फॉलोइंग द रूल्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे हे खूप काळजीपूर्वक आपल्याला जर्नल एंट्री करायला पाहिजेत की जेणेकरून त्या जर्नल एंट्रीजवरनं त्याचं पोस्टिंग होईल. आणि ते पोस्टिंग करण्यासाठी तुम्हाला अकाउंटच्या रूल्सचा वापर करावा लागतो. नंतर प्रिपेरेशन ऑफ द ट्रायल बॅलन्स इज थर्ड फेज इन अकाउंटिंग. म्हणजे तिसरी स्टेज आहे. जसं आपण CA मध्ये इंटर, फाउंडेशन, इंटर, फायनल असतं. फायनल तिसरी स्टेज असते. तसं आपल्या बुक किपिंगची तिसरी स्टेज ट्रायल बॅलन्स आहे. पहिली स्टेज काय, जर्नल आहे. दुसरी लेजर आहे. तिसरी ट्रायल बॅलन्स आहे. आता आपला तिसरी स्टेज, चॅप्टर पण तिसरा आहे आणि स्टेज पण आपली तिसरी आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे, आफ्टर पोस्टिंग द अकाउंट्स इन द लेजर अ स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू शो
सेपरेटली द डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स. म्हणजे पोस्टिंग झाल्यानंतर आपण हे ट्रायल बॅलन्स बनवतो, ज्याच्यात आपल्याला एक लिस्ट दिसते, काही बॅलन्स डेबिटला असतात, काही बॅलन्स त्याचे क्रेडिटला असतात. सच अ स्टेटमेंट इज नोन ॲज ट्रायल बॅलन्स. तर अशा स्टेटमेंटला आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो. इट मे ऑल्सो बी प्रिपेअर्ड by listing each and every account and entering in separate column in the total of debit and credit side. आता एक आपण जो बघितला बॅलन्स मेथड. बॅलन्स मेथड म्हणजे आपण काय करतो, समजा आपण एखादं अकाउंट बनवलं. आता एखादं अकाउंट बनवून त्याची डेबिट साईडची टोटल 60,000 आहे. डेबिट साईडची टोटल 60,000, क्रेडिट साईडची 50,000. ही 60 ही 50 म्हणजे बॅलन्स 10 राहतो. बॅलन्स क्रेडिट साईडला किती राहतो, 10. आता हा क्रेडिटचा बॅलन्स आपण पुढच्या पिरियडला डेबिटला घेतो. क्रेडिटचा बॅलन्स पुढच्या पिरियडला कुठे घेतो, डेबिटला घेतो 10,000. आणि ट्रायल बॅलन्समध्ये पण ते 10,000 डेबिटला देणार. भले तो क्लोजिंगला क्रेडिटला आलाय, पण क्लोजिंग काय उलटा पुलटा आहे. क्लोजिंग बॅलन्स उलटा पुलटा. रूल काय, क्लोजिंग बॅलन्स उलटा पुलटा, ओपनिंग बॅलन्स सीधा साधा. म्हणजे ओपनिंग बॅलन्स ज्या बाजूला दिसतो त्या बाजूलाच असतो. आता इकडे डेबिट साईड 60,000 आहे, क्रेडिट साईड 50,000 आहे, बॅलन्स 10,000 आहे. हा क्रेडिटला जरी दिसला तरी तो डेबिट बॅलन्स आहे. क्रेडिटला दिसला तरी कुठला बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे. आता हा आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. ट्रायल बॅलन्समध्ये कुठे रेकॉर्ड करतो, डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. म्हणजे आपण जी मेथड फॉलो करतो ती बॅलन्स मेथड आहे. आपण जी मेथड फॉलो करतो ती बॅलन्स मेथड आहे. आणि दुसरं असतं टोटल मेथड. टोटल मेथड म्हणजे काय करतो, डेबिटची 60,000ची टोटल घेतली, क्रेडिटची 50,000ची टोटल घेतली, डेबिटला 60 लिहिले, क्रेडिटला 50 लिहिले. डेबिटला किती लिहिले, 60, क्रेडिटला 50 लिहिले. म्हणजे टोटल मेथडमध्ये तुम्हाला डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल या दोन्ही लिहाव्या लागतात. फक्त 10,000 जो बॅलन्स शिल्लक आहे तो लिहायचा नाही. म्हणजे डेबिटला किती लिहिले, 60,000, क्रेडिटला लिहिले 50,000. तर या मेथडला आपण काय म्हणतो, टोटल मेथड. आणि दुसरी जी आपण रेग्युलर करतो ती बॅलन्स मेथड आहे. त्या बॅलन्स मेथडमध्ये आपण काय केलं, फक्त 10,000 डेबिट साईडला लिहिले. फक्त 10,000 कुठे लिहिले, डेबिट साईडला लिहिले. ठीक आहे. आणि दुसरी असते कंबाईन मेथड, तिसरी मेथड. म्हणजे त्याच्यात आपण दोन्ही मेथड म्हणजे कॉलम बनवतो. त्या मेथडमध्ये आपण कसं करतो, कॉलम बनवतो. 2 कॉलम ही टोटल मेथडसाठी, 2 कॉलम कशासाठी, टोटल मेथडसाठी, आणि 2 कॉलम बॅलन्स मेथडसाठी. म्हणजे नॉर्मल ट्रायल बॅलन्समध्ये समजा कॉलम किती असतात, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट, क्रेडिट. नॉर्मल साध्या ट्रायल बॅलन्समध्ये 4 कॉलम असतात आणि कंबाईंड ट्रायल बॅलन्समध्ये 6 कॉलम असतात. कारण त्याच्यात बॅलन्स मेथड पण आपण घेतो आणि त्याच्या बाजूला टोटल मेथड पण घेतो. त्यामुळे याच्यात कॉलम किती असतात, साध्या ट्रायल बॅलन्समध्ये 4 कॉलम आणि कंबाईंड ट्रायल बॅलन्समध्ये 6 कॉलम. ठीक आहे. फक्त आता हे तुम्ही का लक्षात ठेवायचं, कारण तुम्हाला थेरीमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये हे प्रश्न विचारतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे की आता आपल्याला नॉर्मली ट्रायल बॅलन्सच्या मेथड्सबद्दल आपण एवढा विचार करत नाही, पण परीक्षेत प्रश्न येतो किती मेथड्स आहेत, या मेथडला काय म्हणतात, त्या मेथडला काय म्हणतात. तर आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तसं आपण भरपूर कव्हरेज करतो. आपण ऑब्जेक्टिव्स घेतो, ट्रू ऑर फॉल्स घेतो, पण तरीसुद्धा इकडे शिकायला आपल्याला पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे कुठपर्यंत वाचलं मी, सच अ स्टेटमेंट झालं आणि इट मे बी ऑल्सो प्रिपेअर्ड झालं. ओके. विच एव्हर वे इट इज प्रिपेअर्ड, द टोटल्स ऑफ द 2 कॉलम शू ॲग्री. म्हणजे तुम्ही बॅलन्स मेथडनी करा, टोटल मेथड्सनी करा, कुठल्याही मेथडनी जरी केलं तरी फायनल जी टोटल येते ना ती तुमची सेम असायला पाहिजे. बॅलन्स शीट किंवा ट्रायल बॅलन्स टॅली असायला पाहिजे ना. म्हणजे टोटल मेथडनी जरी केलं किंवा बॅलन्स मेथडनी जरी केलं, जरी कंबाईन मेथडनी केलं तरी तुमचा जो ट्रायल बॅलन्स आहे तो तुमचा टॅली व्हायला पाहिजे. हे मेजर आहे. पुढे काय म्हटलं आहे, अँड ॲग्रीमेंट इंडिकेट्स रिझनेबल ॲक्युरसी ऑफ द अकाउंटिंग वर्क. आता एकदा ते टॅली झालं ना, म्हणजे एक जेवढी ॲक्युरसी सर्वसाधारणपणे मेंटेन केली पाहिजे तेवढी त्याच्यात दिसते. की असं नाही की कोणी 100% परफेक्ट नाही आहे, पण रिझनेबल, आपण रिझनेबली परफेक्ट आहे आणि जे काही ज्या चुका झाल्या असतील ते परत एकदा चेक होणारच आहे.
परत एकदा ते बुक्स ऑफ अकाउंट चेक होणारच असेल, तर ज्यावेळेला परत चेक करणार त्यावेळेला ते सुधारले येतं. कोणी माणूस पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही. कुठलाही माणूस पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही. तसं आपला CA पण आहे, पण आपण प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न करायचे. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे? पुढे म्हटलं आहे, इफ द टू साइड्स डू नॉट ॲग्री देन देर इज सिम्पल अँड ॲरिथमॅटिक एरर. म्हणजे जर समजा ते टॅली नाही झालं तर तो ॲरिथमॅटिक एरर आहे. कुठेतरी मी जसं मगाशी म्हटलं एरर अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स आहे, तर ते काय एरर अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स. हेन्स द टोटल ऑफ द डेबिट साईड मस्ट बी इक्वल टू द टोटल ऑफ क्रेडिट साईड. तर जी डेबिट साईडची टोटल आहे ती आणि क्रेडिट साईडची टोटल सेम असायला पाहिजे. ऑल्सो द टोटल ऑफ डेबिट बॅलन्स विल बी इक्वल टू द टोटल ऑफ क्रेडिट बॅलन्स. म्हणजे थोडक्यात डेबिट बॅलन्सची जी टोटल आहे तेवढीच क्रेडिट साईडची टोटल असायला पाहिजे. त्याच्यानंतर वन्स दिस ॲग्रीमेंट इज एस्टॅब्लिश देर इज अ रिझनेबल कॉन्फिडन्स दॅट अकाउंटिंग वर्क इज फ्री फ्रॉम क्लेरिकल एरर. म्हणजे एकदा हे टॅली झालं की आपला कुठल्याही प्रकारचा क्लेरिकल एरर त्याच्यात झालेला नाही आहे. दो इट इज नॉट प्रूफ ऑफ 100% ॲक्युरसी. म्हणजे जरी ते 100% ॲक्युरेट नाही आहे, बिकॉज सम एरर्स ऑफ प्रिन्सिपल अँड कॉम्पन्सेटिंग एरर, जे मी तुम्हाला म्हटलं होतं. प्रिन्सिपल म्हणजे एखादं जे रूल ऑफ अकाउंटिंग आहे ते आपण फॉलो नाही केलं. कॉम्पन्सेटिंग एरर म्हणजे काय असतात, एक डेबिट साईडला 500ची चूक केली आणि क्रेडिट साईडला पण 500चीच चूक आहे, त्यामुळे काय होतं ट्रायल बॅलन्स टॅली होतं. म्हणजे एक चूक दुसऱ्याला कॉम्पन्सेट करते. पुढे जनरली टू चेक द अरिथमॅटिक ॲक्युरसी ऑफ अकाउंट ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड ॲट मंथली इंटरव्हल्स. म्हणजे आपण काय करतो की दर महिन्याला आपण ट्रायल बॅलन्स बनवतो, की दर महिन्याला आपले सगळे बुक्स ऑफ अकाउंट्स व्यवस्थित बनलेत की नाही, काय त्याच्यात चुका आहेत की नाही, त्याच्यामुळे आपण तो दर महिन्याला बनवत असतो. बट बिकॉज डबल एंट्री सिस्टीम इज फॉलोड वन कॅन प्रिपेअर ट्रायल बॅलन्स एनी टाईम. पण कसं आहे, आपण कधीही हे काय म्हणतात त्याला कधीही ट्रायल बॅलन्स बनवू शकतो, कारण आपण डबल एंट्री सिस्टम फॉलो करतो. तर डबल एंट्री सिस्टममध्ये तुम्ही कधीही ट्रायल बॅलन्स बनवू शकतात, की असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला वर्ष झाल्यावरच बनवायचं आहे, 6 महिन्यानंतर बनवायचं आहे, 3 महिन्यानंतर बनवायचं आहे, असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही कधीही ट्रायल बॅलन्स बनवू शकता. त्याच्यानंतर though a trial balance can be prepared any time but it is preferable to prepare it at the end of the accounting year. म्हणजे जास्त काय सांगतायत की आपण जर समजा ॲट द एंड ऑफ द इयर जर ट्रायल बॅलन्स बनवला तर ते खूपच चांगलं आहे. आपण ॲट द एंड ऑफ द इयर ट्रायल बॅलन्स बनवला म्हणजे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ते चांगलं आहे. त्याच्यानंतर टू एन्श्युअर ॲरिथमॅटिक ॲक्युरसी ऑफ ऑल द अकाउंट्स बिफोर द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट बनवण्याच्या अगोदर आपण ट्रायल बॅलन्स बनवतो का? कारण एकदा तो ट्रायल बॅलन्स बनला म्हणजे आपल्या कुठल्याही प्रकारच्या चुका झालेल्या नाहीत हे सिद्ध होऊन जातं. आता पुढे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स. तर ट्रायल बॅलन्सचे काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? ट्रायल बॅलन्स enables one to establish whether the posting and other accounting principle have been carried out without committing arithmetical errors. तर ट्रायल बॅलन्स जो असतो तो आपण बनवतो कशाला? कारण जे काय अकाउंट्स आपण बनवलेले आहेत तर ते परफेक्टली बनवलेले तर आपल्याला त्याची खात्री होते आणि त्याच्यामुळे काय होतं ॲरिथमॅटिकली ॲक्युरसी जी असते ती मेंटेन केली जाते. फायनान्शियल स्टेटमेंट्स आर नॉर्मली प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲग्रीड ट्रायल बॅलन्स, अदरवाईज द वर्क मे बी कंबरसम. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे बनवतो ते आपण काय करतो, धडाधड बॅलन्स घेतो, ओपनिंग स्टॉक एवढा, परचेस एवढा, सेल्स एवढा, हे धडाधड घेतो आणि आपण टॅली करतो. तर जर समजा आपण जर लेजरवरनं घ्यायला गेलो तर ते काम खूप डिफिकल्ट होऊन जाईल. एवढं मोठं ते लेजर असतं, प्रत्येकाचं बॅलन्स कुठे आहे, हा कॅशचा क्रेडिटला आहे, मग तो डेबिटला लिहायचा.
तर त्याच्यामुळे चुकावायचे जास्त चान्स असतात, कारण तो क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला असतो, आपल्याला लिहायचा असतो डेबिटला. म्हणजे जर ट्रायल बॅलन्स नाही बनवला तर आपल्याला खूप तापदायक झालं, डोक्याला खूप त्रास बनतो. पण एकदा ट्रायल बॅलन्स बघितलं, घट्टाघट आपण ट्रान्सफर करतो, हे डेबिटला, हे क्रेडिटला, हे ॲसेटला, हे लायबिलिटीला, फटाफट आपण ट्रान्सफर करतो. पुढे काय, द ट्रायल बॅलन्स सर्व्स ॲज अ समरी ऑफ व्हॉट इज कंटेंट इन द लेजर. तर जे लेजरमध्ये आहे त्याची समरी आहे ट्रायल बॅलन्स. द लेजर मे हॅव टू बी सीन ओनली वेन डिटेल्स आर रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अकाउंट. तर आपण डिटेल्स लेजर कधी बघतो, जर आपल्याला असं वाटतं की आपल्याला लेजरमधनं काय ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स पाहिजे तरच आपण काय लेजर बघतो. त्याच्यानंतर हा ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, सिरियल नंबर, लेजर अकाउंट, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. नंतर लिमिटेशन्स ऑफ द ट्रायल बॅलन्स. तर याचे काय काय लिमिटेशन्स आहेत ते आपण बघूया. वन शुड नोट दॅट द ॲग्रीमेंट ऑफ अ ट्रायल बॅलन्स इज नॉट अ कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ ॲक्युरसी. म्हणजे हे जे आहे हे फायनल प्रूफ नाही आहे की हे टॅली झालेलं आहे, तर काही चुका राहतात त्याच्यात. In other words, in spite of the agreement of the trial balance, some errors may remain. काही चुका राहतात. These may be of the following types. तर या कुठल्या प्रकारच्या चुका आहेत? Transaction has not been entered at all in the journal. म्हणजे ट्रायल बॅलन्स हे जर्नलमध्ये रेकॉर्ड नाही केलं. A wrong amount has been written in both columns of the journal. म्हणजे चुकीची अमाऊंट आपण डेबिटला पण लिहिली, जर्नलमध्ये एंट्री करताना 5,000च्या ऐवजी 6,000 दोन्हीकडे लिहिली, डेबिटला पण 6,000 लिहिली, क्रेडिटला पण 6,000 लिहिली. नंतर रॉंग अकाउंट हॅज बीन मेन्शन इन द जर्नल. म्हणजे जर्नलमध्ये चुकीचं अकाउंटला डेबिट किंवा क्रेडिट दिलं. नंतर अँड एंट्री हॅज नॉट ॲट ऑल पोस्टेड इन द लेजर. म्हणजे लेजरमध्ये तिचं पोस्टिंगच केलं नाही. नंतर एंट्री इज पोस्टेड ट्वाईस इन द लेजर. एखादी एंट्री आपण दोनदा लेजरमध्ये पोस्ट केली. स्टील द प्रिपेरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज व्हेरी युजफुल. विदाउट इट द प्रिपेरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विल बी डिफिकल्ट. तरीसुद्धा ट्रायल बॅलन्सचं प्रिपेरेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जर समजा तसं नाही केलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणं हे कठीण आहे. नंतर जसं मी मगाशी म्हटलं, मेथड्स ऑफ प्रिपेरिंग ट्रायल बॅलन्स, टोटल मेथड, बॅलन्स मेथड, कंबाईंड मेथड. तर आता याच्यात अंडर दिस मेथड एव्हरी लेजर अकाउंट इज टोटल अँड टोटल अमाऊंट बोथ ऑफ द डेबिट साईड अँड क्रेडिट साईड इज ट्रान्सफर टू ट्रायल बॅलन्स. म्हणजे आपण डेबिटची टोटल घेतो, क्रेडिटची टोटल घेतो. जो क्लोजिंग बॅलन्स टोटलमध्ये घ्यायचा नाही, ओपनिंग बॅलन्स घ्यायचा, तो ओपनिंग बॅलन्स सकट जर डेबिट साईडची टोटल 60,000 आहे, क्रेडिटची टोटल 50,000 आहे, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स 10,000 आहे ना, तर आपण 60,000 नाही लिहायचं, आपण इकडे 60,000 लिहायचं, तिकडे 50,000 लिहायचं. आलं लक्षात? इन दिस मेथड ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर्ड ॲज सून ॲज लेजर अकाउंट इज टोटल. तर इथे कसं आहे, आपल्याला ट्रायल बॅलन्स जसं लेजर पूर्ण झाल्यावर आहे ना, लगेचच्या लगेच बॅलन्स करायची गरज नाही. आपण फक्त डेबिटची टोटल घेणार, क्रेडिटची टोटल घेणार आणि त्या दोन्ही टोटल लिहून टाकणार ट्रायल बॅलन्समध्ये. म्हणजे जसं लेजर बनवून पूर्ण होतं तसं तुम्हाला त्याचं पोस्टिंग ट्रायल बॅलन्समध्ये करता येतं. टाइम टेकन टू बॅलन्स द लेजर अकाउंट्स आर सेव्ह. तर याच्यात कसं आहे की जो टाईम लागतो तो वाचतो. आपल्याला बॅलन्स काढण्यासाठी जो काय टाईम लागतो तो त्याच्यात वाचतो. अंडर दिस मेथड ॲज बॅलन्स कॅन बी फाउंड आउट इन द ट्रायल बॅलन्स इट सेल्फ. तर आता जो बॅलन्स आहे तो आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच कळतो. The difference of totals of each ledger account is the balance of that particular account. तर जो डिफरन्स आहे दोन्ही अकाउंटचा तो त्याचा बॅलन्स आहे. दिस मेथड इज नॉट कॉमनली यूज ॲज इट कॅनॉट हेल्प इन द प्रिपेरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर ही जी मेथड आहे ही मेथड आपण वापरत नाही, कारण हे जे बॅलन्स आहे त्याचा काहीच उपयोग नाही. नंतर बॅलन्स मेथड. अंडर दिस मेथड every ledger account is balanced and those balance only are carry forward to the trial balance. म्हणजे याच्यात आपण बॅलन्स काढतो, बॅलन्स काढून ते आपण ट्रायल बॅलन्समध्ये लिहितो. दिस मेथड इज यूज कॉमनली बाय द अकाउंटंट्स
अँड हेल्प्स इन द प्रिपेरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. तर ही मेथड अकाउंटंट लोक वापरतात आणि ते आपण फायनल अकाउंट्स बनवायला आपल्याला मदत होते. फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ लेजर. म्हणजे हे जे बॅलन्सेस आहेत हे आपण फायनल अकाउंट्स बनवताना वापरतो. नंतर पुढे आहे कंबाईन किंवा टोटल अँड बॅलन्स मेथड. त्याला दोन नावं आहेत, कंबाईन आणि टोटल अँड बॅलन्स मेथड. तर याच्यात आपण काय करतो, 6 कॉलम बनवतो. म्हणजे पर्टिक्युलर्स, LF, डेबिट क्रेडिट टोटलचे आणि डेबिट क्रेडिट बॅलन्सचे असे 6 कॉलम बनवतो. अंडर दिस मेथड द अबाव टू एक्सप्लेन मेथड्स आर कंबाईन. म्हणजे वरच्या 2 मेथड्सना आपण कंबाईन केलं. आता पुढे आहे ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स. आता ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण ट्रायल बॅलन्स बनवतो आणि तो ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. आता आपण ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही तर सगळ्यांची आवडती गोष्ट आहे, आपण ते सस्पेन्सला टाकतो. जसं फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम असं म्हटलं जातं की बॅलन्स शीट टॅली नाही झाली की बॅलन्स शीटची जी अमाऊंट असते ती सस्पेन्स अकाउंटला टाकायची. तर ॲक्च्युली ती बॅलन्स शीटची नसते टाकायची, ती ट्रायल बॅलन्स शीट टाकायची असते. तर इकडे कसं आहे की आपला जर समजा ट्रायल बॅलन्स टॅली नाही झाला तर आपण काय करतो, त्याचा जो बॅलन्स असतो तो आपण कुठे टाकतो, सस्पेन्स अकाउंटला टाकतो. तसं याचं आहे. तर इथे काय म्हटलं आहे, इफ द ट्रायल बॅलन्स डज नॉट ॲग्री. म्हणजे जर समजा आपला ट्रायल बॅलन्स टॅली नाही झाला तर आपण काय करतो, आफ्टर ट्रान्सफरिंग द बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इन्क्लुडिंग कॅश अँड बँक अँड ऑल्सो एरर्स आर नॉट लोकेटेड टाईमली. म्हणजे सगळ्या चुका आपल्याला टाईमली मिळाल्या नाहीत तर आपण काय करतो, देन द ट्रायल बॅलन्स इज टॅलीड बाय ट्रान्सफरिंग द डिफरन्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट टू ॲन अकाउंट नोन ॲज सस्पेन्स अकाउंट. तर आपण जो काय डिफरन्स असतो तो आपण ट्रान्सफर करतो सस्पेन्स अकाउंटला. दिस इज अ टेम्पररी अकाउंट. आता हे जे अकाउंट असतं हे टेम्पररी आपण मेंटेन केलेलं आहे. जिथपर्यंत आपल्याला त्या चुका मिळत नाहीत तिथपर्यंत आपण तो मेंटेन करतो आणि एकदा त्या चुका मिळाल्या की आपण ते अकाउंट क्लोज करतो. त्याच्यानंतर आता आपण प्रॉब्लेम्स सुरुवात करूया. खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. पहिला म्हणजे आतापर्यंत विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे याच्यात आपल्याला फक्त ओळखायचं आहे कुठलं डेबिटला आणि कुठलं क्रेडिटला, दॅट्स ऑल. आता बघा इथे कॅपिटल दिलं आहे, कॅपिटल कुठे, क्रेडिटला. सेल्स कुठे, क्रेडिटला. परचेस कुठे, डेबिटला. हे तुम्हाला माहितीच आहे, जे फायनल अकाउंट्समध्ये करतात तेच आहे. नंतर डिस्काउंट अलाउड. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, कुठलाही खर्च आला तर डेबिटला. आता बघा हा डिस्काउंट अलाउड खर्च आहे डेबिटला. एक्सपेन्सेस काय, खर्च आहे डेबिटला. ट्रेड रिसिबल म्हणजे बिल्स रिसिबल आहे, हे ॲसेट आहे डेबिटला. बिल्स पेबल लायबिलिटी क्रेडिटला. ॲसेट डेबिटला, लायबिलिटी क्रेडिटला. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे डेबिटला. कॅश ॲट बँक ॲसेट आहे डेबिटला. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कम आहे, इन्कम क्रेडिटला. आणि इन्शुरन्स पेड हा डेबिट खर्च आहे डेबिटला, ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. मी एक्सेलची स्क्रीन शेअर करतो.
ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा सगळ्यांना. ओके, आपण स्टार्ट करूया. खूपच सोपे प्रॉब्लेम आहेत. आता आपल्याला आता मजा येणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. तर सगळ्यांनी आता तुमची PDF ची फाईल ओपन करा, कारण आता एक्सेलचं स्क्रीन राहणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. फॉर्मॅट आहे इलुस्ट्रेशन 1. तर आता इकडे इन द बुक्स ऑफ अनुराधा ट्रेडर्स ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2016. Particulars debit credit. Particulars LF debit credit. पहिलं कॅपिटल 1 लाख. तर कॅपिटल क्रेडिटला, नंतर सेल्स क्रेडिटला 1,66,000, नंतर परचेस डेबिटला 1.5 लाख, त्याच्यानंतर सेल्स रिटर्न 1,000. आता सेल्स रिटर्न असतं ते सेल्सच्या ऑपोजिट असतं. सेल्स तुमचं क्रेडिटला आहे म्हणजे सेल्स रिटर्न डेबिटला येणार. सेल्स रिटर्न डेबिटला 1,000. नंतर डिस्काउंट अलाउड डेबिटला 2,000. नंतर एक्सपेन्स 10,000. ट्रेड रिसेबल 75,000. ट्रेड रिसेबल म्हणजे बिल्स रिसिवेबल आणि ट्रेड पेएबल म्हणजे बिल्स पेएबल. ट्रेड पेएबल क्रेडिटला 25,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे डेबिटला. डेबिटला ॲसेट 15,000. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक अँड हँड 37,000. कॅश ॲट बँक अँड हँड 37,000. नंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500. हे 15,000 आणि 37,000 डेबिटला येतील, ॲसेट आहेत. आणि इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट 1,500.
1,500. इन्शुरन्स पेड 2,500. ठीक आहे. तर आता सगळे आयटम घेतले, आता ते टॅली करूया. $2,92,500, 2,92,500 आपला ट्रायल बॅलन्स टॅली झाला. कुणाला काही डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. कुणाला काय डाऊट्स आहेत? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, थँक्यू. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. पुढचा प्रॉब्लेम आहे, वन ऑफ युअर क्लायंट्स मिस्टर सिंघानिया हॅज आस्क यू टू फायनलाइज हिज अकाउंट्स फॉर द इयर एंड. आता आपण सी ए आहोत. सी ए आपले क्लायंट आहेत सिंघानिया. तर त्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यांनी काहीतरी चुका केल्या आहेत त्यांच्या अकाउंटंटने आणि आपल्याला शोधून काढायचे आहेत. टिल डेट ही हिमसेल्फ हॅज रेकॉर्डेड, म्हणजे त्यांनी स्वतः सगळ्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या आणि आपल्याला त्यांनी हा ट्रायल बॅलन्स पाठवला आहे. त्यांनी सांगितलं आहे काय चुका आहेत तर बघा. तर आपल्याला त्या चुका सॉल्व करून प्रॉपर ट्रायल बॅलन्स बनवून त्यांना द्यायचा आहे. ठीक आहे. तर इकडे बघा, सिंघानियाज कॅपिटल क्रेडिटला बरोबर आहे, ड्रॉइंग्स डेबिटला बरोबर आहे, लिझोल्ड प्रिमायसेस डेबिटला बरोबर आहे, सेल्स क्रेडिटला बरोबर आहे. हे चुकलं. ड्यू फ्रॉम कस्टमर म्हणजे डेटर आहे, हे क्रेडिटला नाही डेबिटला पाहिजे. 530 ही डेबिटला पाहिजे. परचेस डेबिट बरोबर आहे. परचेस रिटर्न उलटं क्रेडिटला पाहिजे, हे 264 क्रेडिटला पाहिजे. लोन फ्रॉम बँक बरोबर आहे. ट्रेड पेएबल आत्ताच आपण बघितलं क्रेडिटला पाहिजे. ट्रेड एक्सपेन्स बरोबर आहे. कॅश ॲट बँक बरोबर आहे. बिल्स पेएबल क्रेडिटला पाहिजे. सॅलरीज अँड वेजेस बरोबर आहे. इन्व्हेंटरीज म्हणजे ओपनिंग स्टॉक हा डेबिटला पाहिजे. रेंट अँड टॅक्सेस डेबिटला पाहिजे. सेल्स रिटर्न जे असतं, ऐका, सेल्स क्रेडिटला पाहिजे. सेल्स कुठे पाहिजे? क्रेडिटला, म्हणजे सेल्स रिटर्न डेबिटला पाहिजे. पुढे क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉकचं ट्रायल बॅलन्स घेत नाही. द क्लोजिंग इन्व्हेंटरी वॉज व्हॅल्यूड ॲट 574. मिस्टर सिंघानिया क्लेम्स दॅट ही हॅज रेकॉर्ड एव्हरी ट्रान्झॅक्शन करेक्टली ॲज अ ट्रायल बॅलन्स इज टॅली. आता त्याचं म्हणणं काय, माझा ट्रायल बॅलन्स टॅली झाला आहे म्हणजे मी परफेक्ट रेकॉर्ड केलं आहे, काही डाऊटच नाही. आपण बघू ना, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. हां, तर आपण सॉल्व करूया. ओके, तर आता स्टार्ट करूया. In the books of Mr. Singhania, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2016. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिलं काय, कॅपिटल आहे. कॅपिटल क्रेडिटला 1556. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स डेबिटला 564. त्याच्यानंतर लिझोल्ड प्रिमायसेस 750. नंतर सेल्स 2750. ड्यू फ्रॉम कस्टमर्स म्हणजे डेटर्स 530.
त्याच्यानंतर परचेस 1215 आहे. परचेस डेबिटला 1215 आहे. नंतर परचेस रिटर्न क्रेडिटला 264. त्याच्यानंतर लोन फ्रॉम बँक क्रेडिटला 256. लोन फ्रॉम बँक क्रेडिटला 256. त्याच्यानंतर ट्रेड पेएबल क्रेडिटला 528. ट्रेड पेएबल क्रेडिटला 528. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्स डेबिटला 700. ट्रेड एक्सपेन्सेस डेबिटला 700. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक डेबिटला 226. कॅश ॲट बँक डेबिटला 226. नंतर बिल्स पेएबल क्रेडिटला 100. सॅलरीज अँड वेजेस डेबिटला 600. सॅलरीज अँड वेजेस डेबिटला 600. इन्व्हेंटरीज डेबिटला पाहिजे 264. रेंट अँड रेट्स 463. रेंट अँड रेट्स 463. सेल्स रिटर्न डेबिटला 98. आता टॅली करूया, बघूया आपलं टॅली होतंय का. आपण सिंघानियाला चॅलेंज दिलाय, बघूया आपण चॅलेंज हे करतो का. तर डेबिटची टोटल 5454, क्रेडिटची टोटल पण बघा आपण चॅलेंज एक्सेप्ट केलं नाही. एवढा मोठा सिंघानिया, आपण त्याच्यापेक्षा मोठे, आपण त्याचं चॅलेंज एक्सेप्ट केलं, टॅली करून दाखवलं. ओके, कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? कळला प्रॉब्लेम सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम. अरे हां, मला तुम्हाला PDF चं स्क्रीन शेअर करायचं राहिलं ना, तरी तुम्ही फाईल ओपन करून ठेवा. तुम्हाला मी फाईल पाठवली तेवढ्यासाठी. समजा कधी कधी असं शेअर करायचं राहतं, शेअर करतो मी स्क्रीन, PDF चं स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय काय, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स हा पण तसाच आहे. अँड इनएक्सपिरियन्स बुक कीपर, आता त्याला अनुभव नाही आहे, त्यांनी ट्रायल बॅलन्स बनवलं आपलं काहीतरी करून आणि त्याचा टॅली पण नाही झाला. मागच्याचा तर टॅली तरी झाला होता,
याचा टॅली पण नाही झाला आहे. 24,893 आणि 25,002 आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा ट्रायल बॅलन्समध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, शेवटची ओळ वाचा, ड्रॉ अप अ करेक्टेड ट्रायल बॅलन्स डेबिटिंग ऑर क्रेडिटिंग एनी रेसिड्युअल एरर टू ट्रायल बॅलन्स. म्हणजे हा आपला जो ट्रायल बॅलन्स आहे ना, हा आपला टॅली नाही होणार आहे. हा आपला जो बॅलन्स आहे ना, तो सस्पेन्स अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स पहिलं चुकीचं आहे, क्रेडिटला पाहिजे. बँक ओव्हरड्राफ्ट पण किती चुका आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट क्रेडिटला पाहिजे, बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिटला पाहिजे, कॅपिटल बरोबर, ट्रेड पेबल बरोबर आहे, ट्रेड रिसिवेबल बरोबर आहे, डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला पाहिजे, डिस्काउंट अलाउड डेबिटला पाहिजे. मूर्खच आहे. ड्रॉइंग्स डेबिटला, ऑफिस फर्निचर डेबिटला, जनरल एक्सपेन्सेस डेबिटला पाहिजे, परचेस डेबिटला, रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्न आहे, सेल्स क्रेडिटला असतं, हे डेबिटला पाहिजे. रेंट अँड रेट्स डेबिटला, सॅलरी डेबिटला, सेल्स क्रेडिटला, इन्व्हेंटरी डेबिटला, प्रोव्हिजन क्रेडिटला पाहिजे. ठीक आहे. तर आपण बनवूया आणि याचा जो बॅलन्स असेल डिफरन्स, तो आपण सस्पेन्स अकाउंटला टाकायचा आहे. ठीक आहे. तर मी आता एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? ओके, आपण स्टार्ट करूया. तर आता हा तिसरा प्रॉब्लेम. आता पहिलं जे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, ते क्रेडिटला येणार 200. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिटला 1654. त्याच्यानंतर कॅपिटल क्रेडिटला 451. ट्रेड पेबल क्रेडिटला 1637. नंतर ट्रेड रिसिवेबल डेबिटला 2983. नंतर डिस्काउंट रिसिव्ड 298. काय ट्रेड रिसिवेबल, हां. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह 252 आहे. डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला 252. डिस्काउंट अलाउड 733.
त्याच्यानंतर ड्रॉइंग्स डेबिटला 1200. त्याच्यानंतर ऑफिस फर्निचर डेबिटला 2155. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 829. नंतर परचेसेस 10923. रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न आहे. सेल्स क्रेडिटला असतं, हे डेबिटला असतं. रिटर्न इनवर्ड डेबिटला 330. त्याच्यानंतर रेंट अँड रेट्स डेबिटला 314. रेंट अँड रेट्स 314. त्याच्यानंतर सॅलरीज डेबिटला 2520. नंतर सेल्स क्रेडिटला 16882. नंतर इन्व्हेंटरी स्टॉक डेबिटला 2418. जनरल एक्सपेन्सेस डेबिटला हो थँक्यू 829 डेबिटला बरोबर आहे 2418. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन क्रेडिटला 364. ठीक आहे. आता जसं मी म्हटलं हा टॅली होणार नाही, याचा बॅलन्स येईल. तर आपण डेबिट साईडची टोटल बघूया किती येते. डेबिट साईडची टोटल, त्याच्यातनं क्रेडिट साईड वजा करू. डेबिट साईडची टोटल येते 24405 आणि क्रेडिटची टोटल 26. म्हणजे इथे क्रेडिटची टोटल जास्त आहे 26,080. बॅलन्स डेबिटला येणार 26,080 मधनं हे वजा केले 1675. आपण जरा चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे का. अकराशे 75 उत्तर येते. चेक करतो मी तरी.
एक मिनिट, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 200 आहे ना. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 200, आपण चुकून 700 घेतलं होतं. तर इकडे 1175 आहे, सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करायचं. ओके, सगळ्यांना कळलं ना प्रॉब्लेम? हॅलो, सगळ्यांना प्रॉब्लेम कळला ना? सगळे जागेत का झोपले? ओके, थँक्यू. आता पुढचा प्रॉब्लेम. हॅलो, सगळ्यांना पी डी एफचं स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना पी डी एफचं स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, अ बुक कीपर एक्स्ट्रॅक्टेड द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, तसंच मगाचसारखं. चूक आहे का बरोबर आहे? फर्निचर डेबिटला, कॅपिटल क्रेडिटला, डेटर्स डेबिटला, स्टॉक ओपनिंग स्टॉक डेबिटला, नंतर क्रेडिटर्स क्रेडिटला, ट्रेड एक्सपेन्स डेबिटला, सेल्स क्रेडिटला, वेजेस डेबिटला. आता या प्रॉब्लेममध्ये ना ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दोन्ही दिलेलं आहे. हा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. आता इथे जर परचेस आणि सेल्स दिला असेल, आपल्याला इकडे परचेस आणि सेल्स दिला असेल, तर क्लोजिंग स्टॉक हा चुकून दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक हा ॲडजस्टमेंटमध्ये येतो, तर इकडे क्लोजिंग स्टॉक घ्यायचा नाही, 98,000. नंतर मशिनरी डेबिटला, परचेस डेबिटला, वाईफ्स लोन क्रेडिटला. बायकोकडनं लोन घेतलं आहे क्रेडिटला. बायको ती तिकडे घरी, इथे बायको नाही, इथे तिचं लोन. त्याच्यानंतर पुढे परचेस डेबिटला, वाईफ्स लोन परत आलं इकडे. अच्छा, हेच परत चुकून ते दोनदा इथे आलेलं आहे, तेच आहे इकडे, ते परत रिपीट झालं आहे. नंतर डिस्काउंट अलाउड डेबिटला, ड्रॉइंग्स डेबिटला, मोटर व्हॅन डेबिटला. ठीक आहे, ते याच्यात पण ट्रायल बॅलन्सच बनवायचं आहे आपल्याला. तर आपण स्टार्ट करूया. मी एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. तर आपण ट्रायल बॅलन्स बनवूया. याची जी डेट आहे 31 मार्च 2009. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं फर्निचर डेबिटला 20,000. त्याच्यानंतर फर्निचर नंतर कॅपिटल क्रेडिटला 2 लाख.
त्याच्यानंतर डेटर्स डेबिटला 2,00,000. ओपनिंग स्टॉक 1,04,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स 80,000 क्रेडिट. ट्रेड एक्सपेन्सेस डेबिटला 50,000. त्याच्यानंतर सेल्स क्रेडिटला 8,58,000. त्याच्यानंतर वेजेस डेबिटला 30,000. नंतर क्लोजिंग स्टॉक येणार नाही. मशिनरी डेबिटला 50,000. त्याच्यानंतर परचेसेस डेबिटला 6,25,000. वाईप्स लोन क्रेडिटला 50,000. डिस्काउंट अलाउड 4,000. ड्रॉइंग्स अकाउंट 45. मोटर वॅन 60,000 डेबिटला. आणि टोटल घेऊया आपण 11,88,000. 11,88,000 ट्रायल बॅलन्स टॅली. ठीक आहे. आणि आता शेवटचा प्रॉब्लेम. आता इथे काय म्हटलं आहे, ॲन इनएक्सपिरियन्स ट्रायल बॅलन्स हॅज ड्रॉन अ ट्रायल बॅलन्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तर इनएक्सपिरियन्स बुक कीपर आहे, त्यांनी ट्रायल बॅलन्स बनवलेला आहे 31 मार्च 2019चा. आणि त्याच्यात आता त्यांनी काय काय दिलं आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स क्रेडिटला. त्याच्यानंतर कॅश क्रेडिट म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट ते पण क्रेडिटला. कॅपिटल क्रेडिटला. ट्रेड पेबल क्रेडिटला. ड्यू फ्रॉम कस्टमर म्हणजे डेटर डेबिटला. डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड डेबिटला. ड्रॉइंग्स डेबिटला. ऑफिस फर्निचर डेबिटला. कॅरेज इनवर्ड डेबिटला. परचेस डेबिटला. रिटर्न इनवर्ड हे सेल्स रिटर्न आहे, सेल्स क्रेडिटला म्हणजे रिटर्न इनवर्ड डेबिटला. रेंट अँड रेट्स डेबिटला. सॅलरी डेबिटला.
नंतर सेल्स क्रेडिटला, इन्व्हेंटरी स्टॉक आहे डेबिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन हे क्रेडिटला येईल आणि स्टॉक डेबिटला. हा पण तसाच आहे. ड्रॉ अप करेक्टेड ट्रायल बॅलन्स और डेबिटिंग और क्रेडिटिंग एनी रेसिड्युअल एरर टू अ सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पाचवा प्रॉब्लेम. पहिलं प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स क्रेडिटला 250. त्याच्यानंतर कॅश क्रेडिट 1654 क्रेडिटला. त्याच्यानंतर कॅपिटल क्रेडिटला 4591. त्याच्यानंतर ट्रेड पेबल क्रेडिटला 1637. ट्रेड पेबल 1637. त्याच्यानंतर ड्यू फ्रॉम कस्टमर म्हणजे डेटर्स 2983. ड्यू फ्रॉम कस्टमर्स 2983. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला 252. डिस्काउंट रिसिव्ड. नंतर डिस्काउंट अलाउड डेबिटला 733. आहे 733. ओके, डिस्काउंट अलाउड डेबिटला 733. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स डेबिटला 1200. त्याच्यानंतर ऑफिस फर्निचर डेबिटला 2155. कॅरेज इनवर्ड डेबिटला 829. परचेस 10923.
10,923. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न डेबिटला 330. रिटर्न इनवर्ड त्याच्यानंतर रेंट अँड रेट्स 314. रेंट अँड रेट्स 314. सॅलरीज 2,520. सेल्स क्रेडिटला 1,608. सेल्स 16,882. इन्व्हेंटरी 2,418. इन्व्हेंटरी 2,418. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 364 क्रेडिटला. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ची जी अमाऊंट आहे 364 क्रेडिटला. 364. आता हा पण ट्रायल बॅलन्स टॅलीने होणार, तर आपण त्याचा बॅलन्स काढू किती येतोय. तर डेबिटची टोटल 24,405. क्रेडिटची टोटल 25,630. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो डेबिटला येईल. त्याचा डिफरन्स जो आहे $1,225. आपण उत्तर बरोबर आलाय का चेक करू. तर बरोबर आहे 1,225. तर हे ट्रान्सफर करायचं सस्पेन्स अकाउंटला. ठीक आहे. तर आपलं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू. आणि सगळ्यांनी एक विश्वास ठेवा आपल्या टीमवरती की आपली लेक्चर होणारच. फक्त काय प्रॉब्लेम झाला जरा थोडंसं पुढे मागे होईल, पण लेक्चर ही 100% नाही 200% लेक्चर होणारच आपली. ठीक आहे. तर सगळ्यांना थँक्यू. आपण लेक्चर थांबूया.